श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शकुंतलोपाख्यान पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, आश्रमापाशी आल्यावर दुष्यंताने आपल्या अमात्यांना बाहेर थांबावयास सांगितले आणि तो एकटाच आश्रमात गेला. पण कठोर व्रताचे आचरण करणारे काश्यप महर्षी त्याला दिसले नाहीत. इतकेच नाही तर त्या आश्रमात दुसरे कोणीही त्याला दिसले नाही. म्हणून आश्रमात कोणी आहे का असे त्याने खूप मोठ्याने विचारले. त्याची हाक ऐकताच लक्ष्मीप्रमाणे सौंदर्यवती तापसवेशधारिणी कन्या आश्रमाच्या बाहेर आली. दुष्यंताला पाहिल्याबरोबर ती नीलनयना कन्या आपले स्वागत असो असे त्याला म्हणाली आणि बसण्यासाठी तिने त्याच्या पुढे आसन मांडले. त्याला पादप्राक्षालनासाठी उदक दिले आणि त्याला अर्घ्य अर्पण करून तिने त्याचे यथोचित आदरातिथ्य केले. आपले क्षेम आहे ना असा कुशल प्रश्न त्याला विचारला आणि आपले काय काम आहे असे तिने स्मित करून विचारले. त्या कन्येने यथोचित आदरातिथ्य केल्यानंतर त्या सर्वांग सुंदर मंजूभाषिणी कन्येला दुष्यंत म्हणाला, तपोधन कण्व महर्षींची सेवा करण्यासाठी मी आलो आहे. शोभने, महर्षी कोठे गेले आहेत? त्यावर शकुंतला म्हणाली, फळे घेऊन येण्यासाठी माझे वडील आश्रमातून बाहेर गेले आहेत. आपण थोडा वेळ थांबा, ते इतक्यातच येतील. वैशंपायन म्हणाले, ती म्हणाल्याप्रमाणे कण्व महर्षी लगेच परत आले नाहीत. त्यामुळे त्या सर्वांग सुंदर चारुहासिनी तपश्चर्येची व मनोनिग्रहाची कांती जिच्या अंगावर झळकत होती अशा रूप यौवन संपन्न कन्येला राजा म्हणाला, शोभने, तू कोण बरे आहेस? कुणाची कन्या आहेस? या वनामध्ये कशासाठी आली आहेस? असले हे अलौकिक सौंदर्य प्राप्त झालेली तू इथे कोठून बरे आलीस? हे शुभांगी, तुझे दर्शन होता क्षणीच माझे मन तू वेधून घेतले आहेस. तू कोण आहेस ते कळून घेण्याची माझी इच्छा आहे. तरी हे शोभने मला सारे सांग. दुष्यंत असे म्हणाल्यावर ती आश्रम हरिणी मंदस्मित करून मधुर स्वराने म्हणाली, दुष्यंत, तपस्वी, धृतिमंत, धर्मज्ञ, महात्मा भगवान कण्व महर्षींची मी कन्या आहे. दुष्यंत म्हणाला, महाभागे, भगवान कण्व महर्षी ऊर्ध्वरेता असून जग त्यांना नावाजत आहे. प्रत्यक्ष धर्मसुद्धा आपल्या नियत आचारांपासून एक वेळ च्युत होईल, पण उग्रव्रताचे आचरण करणारे कण्व महर्षी मात्र आपल्या कर्तव्यापासून कधीही च्युत होणार नाहीत. असे असता तुझ्यासारखी सौंदर्यवती त्यांची कन्या कशी? असा विलक्षण संशय माझ्या मनात निर्माण झाला आहे. या संशयाचे निराकरण तू कर. शकुंतला म्हणाली, हा सारा वृत्तांत जसा पूर्वी घडला आणि तो मला माझ्या पित्याकडून जसा समजला तसा हे राजन मी आपणास इत्थंभूत सांगते, तो ऐकावा. मागे एक ऋषी इथे आले होते. त्यांनी माझ्या जन्माचा वृत्तांत माझ्या पित्याला विचारला होता. त्या ऋषींना माझ्या पित्याने जो वृत्तांत सांगितला तोच मी आपणास सांगणार आहे. कण्व ऋषी म्हणाले, पूर्वी विश्वामित्र ऋषींनी घोर तप आरंभिले आणि त्यामुळे सुरेंद्र इंद्र कमालीचा संत्रस्त झाला. तपश्चर्येच्या प्रभावाने उत्कट सामर्थ्य प्राप्त झालेला हा ऋषी मला माझ्या स्थानापासून भ्रष्ट करील अशी शंका येऊन तो घाबरला आणि म्हणून तो मेनकेला म्हणाला, मेनके, तुझ्या ठाई अनेक दिव्य गुण असल्यामुळे सर्व अप्सरांमध्ये तू अग्रेसर आहेस. माझे एक काम तू
कर. मी जे सांगतो ते ऐकून घे. सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला हा महातपस्वी विश्वामित्र उग्र तपश्चर्या करीत आहे. त्यामुळे माझ्या काळजाचा थरकाप झाला आहे. आत्यंतिक मनोनिग्रही असलेला हा ऋषी अजेय आहे आणि त्याची तपश्चर्या कमालीची उग्र आहे. सौंदर्यवती मेनके, आता सारा भार तुझ्यावरच आहे. माझ्या स्थानापासून मला भ्रष्ट करणे या विश्वामित्राला अशक्य होईल अशी व्यवस्था तू कर. तू त्याच्याकडे जा आणि त्याला भुरळ घाल. त्याच्या सान्निध्यात राहा आणि कमनीय रूपाने, बहरात आलेल्या यौवनाने, गोंडसपणाने, लाघवीपणाने, चारुस्मिताने व मधुर भाषणाने त्याचे मन तू जिंकून घे आणि त्याच्या तपामध्ये विघ्न उत्पन्न कर. म्हणजे माझे संकट पूर्ण दूर होईल. काय वाटेल ते करून तपश्चर्येपासून त्याला परावृत्त कर. यावर मेनका इंद्राला म्हणाली, त्या भगवान विश्वामित्राचे तेज असह्य आहे. तसेच तो महातपस्वी आहे. इतकेच नव्हे तर तो कमालीचा तापट आहे. हे आपण चांगले जाणता. त्याच्या तेजाची, तपाची आणि कोपाची आपल्याला सुद्धा जर भीती वाटते तर मला अशी कशी बरे वाटणार नाही. या विश्वामित्राने मागे महाभाग भगवन वसिष्ठ ऋषींचे लाडके पुत्र त्याच्यापासून दुरावले आणि क्षत्रिय कुळात जन्म झाला असताना देखील स्वतःच्या तपाच्या बळावर तो ब्राह्मण झाला. स्नान करण्यासाठी उदंड पाणी मिळावे म्हणून अथांग पाण्याने भरलेली व इतरांनाही दुर्गम झालेली एक नव नदीच त्याने निर्माण केली. हीच ती परमपावन कौशिकी नदी म्हणून जगात विख्यात झाली. पित्याच्या कोपामुळे व्याघ्र झालेल्या धर्मात्म्या राजर्षी मतंगाने म्हणजेच त्रिशंकूने दुष्काळाचे घोर संकट आले असता या विश्वामित्राच्या भार्येचे मागे पोषण केले होते. दुष्काळ संपल्यानंतर तो विश्वामित्र पुन्हा आश्रमात परत आला आणि कौशिकी नदीचे त्याने पारा असे नाव बदलून हे पारा असे नाव ठेवले आणि मोठ्या संतोषाने त्याने मातंगाकडून यज्ञ करविला. सुरेंद्र मतंगाने केलेल्या त्या यज्ञात विश्वामित्राच्या भयाने आपण स्वतः सोमपान करण्यासाठी गेला होता. हे आठवते ना? त्याच विश्वामित्राने क्रोधाविष्ट होऊन प्रतिसृष्टी निर्माण केली आणि ती नक्षत्र संपदेने उजळून टाकली. श्रवण नक्षत्रापासून प्रारंभ करून त्याने तोडीस तोड म्हणून सारी नक्षत्रे अनुक्रमाने नव्याने निर्माण केली. गुरुने दिलेल्या शापामुळे दीनहीन झालेल्या मतंगाला आश्रय दिला तो याच विश्वामित्राने. असली अघटित कृत्ये करणाऱ्या त्या विश्वामित्राची मला फारच भीती वाटत आहे. संतापाच्या भरात तो जेणेकरून मला भस्मसात करणार नाही असे पाहून आपण मला काय ती आज्ञा करावी. आपल्या अंगच्या तेजाने हा सारे त्रिभुवन दग्ध करून टाकील. पदाघाताने हा धरणीचा थरकाप करील एवढा विशाल मेरू पर्वत पण मुळासकट उपटून हा विश्वामित्र तो भिरकावून देईल. दाही दिशा क्षणार्धात एकवट करून टाकील. धगधगत्या अग्निसमान असलेल्या आपल्या जितेंद्रिय तपोराशी तपश्चाला नुसता स्पर्श करणे देखील माझ्यासारख्या अबलेला कसे बरे शक्य आहे. सूर्यश्रेष्ठ, अग्नी हे ज्याचे मुख आहे, सूर्य आणि चंद्र हे ज्याचे नेत्र आहेत आणि साक्षात काळ ज्याची जिव्हा आहे, अशा या दैदिप्यमान विश्वामित्राला स्पर्श करण्याची माझ्यासारखीची ताकद कशी होईल. यम, चंद्र, महर्षी, साध्यदेव, विश्वदेव, सर्व वालखिल्य मुनी या साऱ्यांना ज्याच्या प्रभावाचा धाक वाटतो त्या विश्वामित्र ऋषीची मला भीती वाटणार नाही असे कसे बरे शक्य होईल. देवराज, आपलीच आज्ञा झाल्यावर त्या ऋषीकडे न जाऊन माझे चालावयाचे नाही, पण
माझ्या सुरक्षिततेचा एखादा उपाय आपण शोधून काढा, म्हणजे निशंकपणे मी तेथे संचार करू शकेन. देवाधिदेवा, मी त्या विश्वामित्र ऋषीच्या जवळ क्रीडा करू लागले असता माझ्या अंगावरील वस्त्र वायू निर्भयपणे दूर करो आणि आपल्या प्रसादाने माझे कार्य सिद्धीला जावे म्हणून साक्षात मदन माझ्या मदतीला येवो. मी त्या ऋषीला भुरळ घालून वश करू लागले असता वनामध्ये सुगंधी वारे वाहोत. ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे सारे काही होईल, असे इंद्र तिला म्हणाला आणि त्याप्रमाणे त्याने सारी व्यवस्था केल्यावर मेनकेने विश्वामित्राच्या आश्रमाकडे जाण्याची तयारी केली. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.